नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं, तर इंटरनॅशनल बिझनेस पाहिला होता. इंटरनॅशनल बिझनेसचे मेथड्स, ठीक आहे. इंटरनॅशनल बिझनेसमध्ये एंटर करायचं असेल तर त्याचे मेथड्स काय आहेत, ते आपण पाहिलं होतं. ठीक आहे. त्याला मोड्स ऑफ इंटरनॅशनल एंटरिंग इंटू बिझनेस इंटरनॅशनल बिझनेस असं म्हटलं जातं. त्यानंतर ट्रेड बॅरियर्स काय-काय असतात, टाइप्स ऑफ ट्रेड बॅरियर्स काय असतात, ते आपण काल पाहिलं होतं. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट चॅप्टर डिस्कस करणार आहोत. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ठीक आहे. एफडीआय ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर बॅलन्स ऑफ पेमेंट, बीओपी, ठीक आहे. हे दोन्ही चॅप्टर जे आहेत तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण यावरती क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण हे दोन्ही गोष्टी जे आहेत ते बघणार आहोत. तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा. एफडीआय काय असतं त्याबाबतच्या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या लेक्चरमधून कळणार आहेत. ठीक आहे. रोज दुपारी 4 वाजता आपला लेक्चर असतो, कॉमर्सचा थेरी लेक्चर. रोज दुपारी 4 वाजता तुम्ही ग्लोबल ऑनलाईन मराठीवरती हे लेक्चर्स पाहू शकता. ठीक आहे. त्याआधी अत्यंत महत्त्वाची सूचना फॉर द स्टुडंट्स हू आर प्रिपेअरिंग फॉर द अपकमिंग एक्झामिनेशन, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन. ओके. कॉमर्स पेपर 2 च्या प्रिपरेशनसाठी आम्ही फुल कोर्स प्रोव्हाईड करत आहोत. त्या फुल कोर्समध्ये तुम्हाला 10 फुल सिलेबस टेस्ट मिळणार आहेत, जे की 1000 एमसीक्यूज त्यामध्ये तुमचे कव्हर होणार आहेत, आणि हे एमसीक्यूज तुम्हाला डिटेल सोल्युशन सोबत मिळणार आहेत. आणि त्यानंतर पीवायक्यूज 2015 पासून 2021 पर्यंत त्यामध्ये सुद्धा 1000 एमसीक्यूज तुमचे डिटेल सोल्युशन सोबत कव्हर होणार आहेत. हे जे दोन्ही टेस्ट आहेत याचं डिटेल सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे. याचा अर्थ की जेव्हा तुम्ही टेस्ट सबमिट कराल त्याचं तुम्हाला डिटेल सोल्युशन, तुम्ही दिलेल्या टेस्टचं डिटेल सोल्युशन, तुम्ही कशा प्रकारे टेस्ट दिलेली आहे, काय चुकलेलं आहे, काय बरोबर आहे, आणि चुकलेलं असेल तर त्याचं राईट स्पष्टीकरण काय आहे, हे तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. जेणेकरून तुम्ही तुमचं प्रिपरेशन जे आहे ते अपग्रेड करू शकता. त्यासोबतच तुम्हाला 10 फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत, म्हणजे प्रत्येक नोट ही तुमच्या प्रत्येक युनिटवरती असणार आहे. 10 युनिटचे 10 नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. त्यासोबतच व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहेत प्रत्येक सिलेबस, प्रत्येक टॉपिक वरती. ठीक आहे. तीही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये. हा कोर्स जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअप करा. याची फीस आहे फक्त 5,000 रुपये. ठीक आहे. पेपर 1 साठी सुद्धा आम्ही तुम्हाला फुल कोर्स प्रोव्हाइड करणार आहोत, जे की 50 मॉक टेस्ट त्यामध्ये कव्हर होणार आहेत. फुल सिलेबस नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स आणि तुमच्या प्रॅक्टिससाठी एमसीक्यूज आणि पीवायक्यूचं पीडीएफ तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. ठीक आहे. पेपर 1 साठी सुद्धा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. So in last lecture we have discussed what is the method of entering into the international business. त्याच प्रकारे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट सुद्धा आहे. ठीक आहे. एफडीआय थ्रू एफडीआय द्वारा सुद्धा आपण इंटरनॅशनल बिझनेस मध्ये एंटर करू शकतो. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट काय असते? एक अशी इन्व्हेस्टमेंट आहे जी की आपण दुसऱ्या कंट्रीच्या बिझनेस मध्ये करतो, परंतु त्याची ओनरशिप जी आहे ती आणखी दुसऱ्या कंट्रीमध्ये असते. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इंडियाने काय केलं, युएस कंट्रीमध्ये एक एक्स वाय झेड कंपनी आहे, तिथे इन्व्हेस्टमेंट केली, परंतु त्याची ओनरशिप जी आहे ती कुठे आहे, ती इंग्लंडमध्ये आहे. ठीक आहे. तर हा जो प्रकार आहे, ही जी प्रोसेस आहे, याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हटलं जातं. एफडीआय usually involves participation in management, joint ventures, transfer of technology and expertise. ठीक आहे. तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये काय काय इन्क्लूड असतं, ज्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करतो मॅनेजमेंट मध्ये, जॉईंट व्हेंचर्स त्याचा एक प्रकार आहे, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होते एफडीआय मध्ये. ठीक आहे. हे सारे ऍडव्हान्टेजेस सुद्धा आपण बोलू शकतो एफडीआय चे. त्यानंतर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कॅन बी मेड इन व्हरायटी ऑफ वेज. आता एफडीआय जी असते, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ती वेगवेगळ्या प्रकारे केली जाऊ शकते. ती कशी? ती आहे इन्क्लुडिंग ओपनिंग अ सबसिडियरी, असोसिएट कंपनी इन फॉरेन कंट्री. ठीक आहे. दुसऱ्या कंट्रीमध्ये एक असोसिएट कंपनी ओपन करणे, इस्टॅब्लिश करणे, सबसिडियरी कंपनी इस्टॅब्लिश करणे. ठीक आहे. हा सुद्धा एक एफडीआयचा प्रकार आहे. त्यानंतर दुसरी एक कंपनी असेल, इन्स्टिट्यूशन असेल, त्याला अक्वायर करणे, त्याचं कंट्रोल आपल्याकडे घेणे. ठीक आहे. हे सुद्धा एफडीआयचा एक प्रकार आहे. किंवा मर्जर आणि जॉइंट व्हेंचर असेल, ठीक आहे, फॉरेन कंपनी सोबत, हे सुद्धा एफडीआयचा एक प्रकार आहे. ठीक आहे. तर थोडक्यात एफडीआय काय आहे, तर दुसऱ्या कंट्रीच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करणे किंवा दुसऱ्या कंट्रीचं सोबत जॉइंट व्हेंचर करणे, मर्जर करणे, हेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असतं. ठीक आहे. नाउ लेट्स डिस्कस द टाइप्स ऑफ एफडीआय. एफडीआय जो आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, त्याचे विविध प्रकार आहेत. ते काय काय आहेत आपण वन बाय वन बघूया. पहिला आहे इनवर्ड एफडीआय. इनवर्ड एफडीआय काय, तर फॉरेन एखादी एंटायटी असेल, फॉरेन एखादी कंपनी असेल,
ठीक आहे, ती इंडियामध्ये आपल्या इन्व्हेस्ट करत असेल, ठीक आहे, आपल्या डोमेस्टिक कंट्रीमध्ये इन्व्हेस्ट करत असेल, आपल्या डोमेस्टिक इकॉनॉमीमध्ये इन्व्हेस्ट करत असेल, तर तो फॉरेन कॅपिटल जो आहे तो काय होत आहे, आपल्या डोमेस्टिक कंट्रीमध्ये येत आहे. त्याला म्हटलं जातं इनवर्ड एफडीआय. ओके, इट इज अ फॉरेन मनी दॅट कम्स इनटू द डोमेस्टिक इकॉनॉमी. An inward investment consists of foreign entities investing in a local economies, bringing a foreign capital. ठीक आहे, तर हे असतं इनवर्ड एफडीआय. आउटवर्ड एफडीआय काय असणार, आता इनवर्डच्या उलट असणार, बरोबर. आउटवर्ड डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ओडीआय ज्याला आपण म्हणतो, हे एक बिझनेस स्ट्रॅटेजी आहे ज्यामध्ये डोमेस्टिक फर्म जे आहेत ते आपलं बिझनेस एक्सपांड करत असतात फॉरेन कंट्रीमध्ये. ठीक आहे, आता फॉरेन कंट्रीमध्ये बिझनेस एक्सपांड करणं याचा अर्थ काय होतो, आपली डोमेस्टिक कंट्री आहे जी आहे, डोमेस्टिक कंट्री मधले जे इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा एंटायटीज आहेत किंवा बिझनेसेस जे आहेत ते फॉरेन कंट्रीमध्ये इन्व्हेस्ट करत आहेत, याला आउटवर्ड एफडीआय असं म्हटलं जातं. ठीक आहे, आउटवर्ड इन्व्हेस्टमेंट स्टँड्स इन अ कॉन्ट्रास्ट टू द इनवर्ड इन्व्हेस्टमेंट, म्हणजे इनवर्ड इन्व्हेस्टमेंटच्या उलट आहे. ठीक आहे, ज्यामध्ये इनवर्ड इन्व्हेस्टमेंट काय असतो, इनफ्लो ऑफ इन्व्हेस्टमेंट कॅपिटल फ्रॉम फॉरेन इकॉनॉमीज टू लोकल एंटायटीज. ठीक आहे, जसं की आपण इनवर्ड मध्ये पाहिलं की जे फॉरेन एंटायटीज, फॉरेन बिझनेसेस जे असतात ते काय करत असतात, आपल्या डोमेस्टिक कंट्रीमध्ये इन्व्हेस्ट करत असतात, ते असतं इनवर्ड. आणि जे आपल्या डोमेस्टिक एंटायटीज किंवा डोमेस्टिक बिझनेसेस जेव्हा फॉरेन कंट्रीमध्ये, फॉरेन एंटायटीज मध्ये इन्व्हेस्ट करत असतात, त्याला आउटवर्ड एफडीआय असं म्हटलं जातं. आता पाहूया ग्रीन फील्ड इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, ग्रीन फील्ड इन्व्हेस्टमेंट वरती सुद्धा काही क्वेश्चन्स बघायला मिळतात एमएससेटच्या एक्झामिनेशन मध्ये. ठीक आहे, ग्रीनफील्ड इन्व्हेस्टमेंट काय असतं, it is a type of foreign direct investment in which the parent company forms a subsidiary in different country, building its operations from the ground up. ठीक आहे, आता समजा एखादी कंपनी जी आहे ते आपले फ्रँचायझी किंवा आपले सबसिडरीज दुसऱ्या वेगवेगळ्या विविध कंट्रीमध्ये ओपन करत असेल. ठीक आहे, परंतु ती जे ओपनिंग आहे ती ग्राउंड लेवल पासून आहे, म्हणजे एकदम सुरुवातीपासून आहे. ठीक आहे, त्याचा काय पाया वगैरे काही नाही, त्याचं एकदम सुरुवातीपासून ते बिझनेस स्टार्ट करत आहे, त्याला ग्रीन फील्ड इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. ठीक आहे, त्याला आपण ग्राउंड अप म्हणतो, म्हणजे एकदम सुरुवातीपासून, फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग. ओके, ते असतं ग्रीन फील्ड इन्व्हेस्टमेंट. ओके, नेक्स्ट इज वर्टिकल एफडीआय. वर्टिकल एफडीआय काय असतं, वर्टिकल एफडीआय मध्ये काय होतं की बिझनेस जे असतात, फॉरेन कंट्रीज मधले जे बिझनेसेस जे असतात ते एक मल्टीनॅशनल ऍक्वायर्स करतात ऑपरेशन्स, जे की सप्लायर किंवा डिस्ट्रीब्युटरचं काम करत असतात. ठीक आहे, आता यामध्ये काय आहे, बॅकवर्ड वर्टिकल एफडीआय आणि फॉरवर्ड वर्टिकल एफडीआय. जेव्हा वर्टिकल डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये एक बिझनेस काय करते, असे ऑपरेशन्स अक्वायर करायला बघते जे की सप्लायरचं काम करत असतात किंवा सप्लायरचा रोल निभावत असतात, त्याला बॅकवर्ड वर्टिकल एफडीआय म्हणतात. आणि जे डिस्ट्रीब्युटरचं रोल निभावत असतात त्याला डिस्ट्रीब्युटर किंवा फॉरवर्ड वर्टिकल एफडीआय असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर वर्टिकल एफडीआय मध्ये काय होतं, बिझनेस काय करतं किंवा बिझनेस एंटायटीज काय करतात, असे काही दुसरे बिझनेसेस अक्वायर करत असतात जे की सप्लायर किंवा डिस्ट्रीब्युटरचं काम करत असतील. जर तो सप्लायरचं काम करत असेल तर दॅट इज बॅकवर्ड वर्टिकल एफडीआय, आणि तो जर डिस्ट्रीब्युटरचं काम करत असेल तर दॅट इज युअर फॉरवर्ड वर्टिकल एफडीआय. ओके, देन नेक्स्ट इज हॉरिझॉन्टल एफडीआय. Horizontal multinationals are firms that produce the same goods or services in multiple plants in different countries, where each plant serves the local market from the local production. फॉर एक्झाम्पल समजा टोयोटा कंपनी आहे, तर टोयोटाचं काय आहे, टोयोटाची कंपनी इंडियामध्ये सुद्धा आहे, तर इंडियामध्ये त्याचं जर असेंबल होत असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग होत असेल तर दॅट इज युअर एक्झाम्पल ऑफ हॉरिझॉन्टल एफडीआय. ओके, सो दीज आर द टाइप्स ऑफ फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. नाउ लेट्स सी द फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. आपण एफडीआय पाहिलं तर त्यानंतर आहे एफपीआय. जसं एफडीआय असतं त्या प्रकारे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट सुद्धा असते, ज्यामध्ये की सिक्युरिटीज आणि फायनान्शियल ऍसेट्स मध्ये इन्व्हेस्ट केलं जातं अनदर कंट्रीमध्ये किंवा फॉरेन एंटायटीज मध्ये. ठीक आहे, इट डज नॉट प्रोव्हाइड द इन्व्हेस्टर्स विथ द डायरेक्ट ओनरशिप ऑफ कंपनीज ऍसेट्स अँड इज रिलेटिव्हली लिक्विड डिपेंडिंग ऑन द व्हॉलॅटिलिटी ऑफ द मार्केट. आता यामध्ये काय होतं की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण डायरेक्टली इन्व्हेस्ट करत असतो, मर्ज करत असतो किंवा काही अक्वायर करत असतो. ठीक आहे, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट मध्ये काय होतं की ऍक्विजिशन किंवा मर्जर असेल किंवा डायरेक्ट ओनरशिप जी आहे ती अशी यामध्ये तसा काही भाग नसतो. ठीक आहे, तर यामध्ये काय असतं, सिक्युरिटीज असेल, फायनान्शियल ऍसेट्स असेल, यामध्ये इन्व्हेस्ट केलं जातं. तर यामध्ये काय काय असतं, स्टॉक्स असतात,
ADR असतात, GDR असतात, बॉन्ड्स, म्युच्युअल फंड्स, एक्सचेंज ट्रेड फंड्स असतात. ठीक आहे. तर FPI मध्ये हा सर्व भाग असतो. ADR, GDR अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट असेल किंवा ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट असेल, गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतील, म्युच्युअल फंड्स असेल, यामध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट केलं जातं डिफरंट कंट्रीमध्ये, ठीक आहे, नॉट इन डोमेस्टिक कंट्री, इन फॉरेन कंट्रीज, त्याला FPI असं म्हटलं जातं. Along with the foreign direct investment, FPI is one of the common ways to investor to participate in overseas economy, especially retail investors. ठीक आहे. जसे FDI आपलं काय आहे, फॉरेन इकॉनॉमी मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा एक मेथड आहे, एक मोडेम आहे. ठीक आहे. तसंच FPI सुद्धा हा एक प्रकार आहे इन्व्हेस्टर्सला इन्व्हेस्ट करण्यासाठी इन ओव्हरसीज इकॉनॉमी म्हणजे फॉरेन इकॉनॉमी मध्ये. ठीक आहे. तर हा आहे FPI. नाव लेट्स मूव्ह टू द बॅलन्स ऑफ पेमेंट. तर बॅलन्स ऑफ पेमेंट खूप सोपा प्रकार आहे. बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे एखाद्या कंट्रीचा जो मनी फ्लो होतो, ठीक आहे, जो मनी फ्लो होतोय बाहेर आणि जो मनी फ्लो होतोय कंट्रीच्या मध्ये, याचा डिफरन्स म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट. ठीक आहे. सोप्या भाषेत बोलायला गेलं तर द बॅलन्स ऑफ पेमेंट ऑफ कंट्री इज डिफरन्स बिटवीन ऑल मनी फ्लोइंग इन टू द कंट्री in a particular period of time and the outflow of company to the rest of the world. ठीक आहे. म्हणजे हा जो पूर्ण वर्ल्ड आहे आणि ही एक कंट्री आहे. ठीक आहे. तर या कंट्री मधून जो मनी आउटफ्लो होतोय आणि इनफ्लो होतोय, याचा डिफरन्स म्हणजे काय असतं, बॅलन्स ऑफ पेमेंट. ओके. द बॅलन्स ऑफ पेमेंट कन्सिस्ट टू कंपोनंट्स. यामध्ये दोन कंपोनंट्स असतात. एक असतं करंट अकाउंट, एक असतं कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. करंट अकाउंट मध्ये विविध प्रकार येतात. ठीक आहे. जसं की कंट्रीचा नेट इन्कम, आणि कॅपिटल अकाउंट मध्ये काय होतं की नेट चेंज इन ओनरशिप ऑफ नॅशनल असेट्स. ठीक आहे. तर हे असतं बॅलन्स ऑफ पेमेंट. बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये विजिबल, इनविजिबल किंवा करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट असे दोन प्रकार आहेत. कॅपिटल अकाउंट मध्ये तुम्ही बोलायला गेलो तर स्टॉक्स असतील, FDI वगैरे असेल तर ह्या सर्व भाग येतो. करंट अकाउंट मध्ये काय येतं तर ट्रेड्स येतात. ठीक आहे. ट्रेड्स मध्ये विजिबल, इनविजिबल असे दोन प्रकार असतात. ठीक आहे. तर हे असतं बॅलन्स ऑफ पेमेंट ऑफ कंट्री. इट इज nothing but the difference between the outflow and inflow of the money from country to rest of the world.